हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत 20 ऑगस्ट 2026च्या काही चालू घडामोडी. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्सचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. पहिला प्रश्न आहे, अलीकडेच श्रावणी नावाचे ओपन सोर्स बहुभाषिक स्पीच रिकग्निशन मॉडेल कोणी लॉन्च केले? उत्तर आहे IISc बेंगलुरू. स्पष्टीकरण पाहूया. हे मॉडेल IISc बेंगलुरू, IIScचा फॉर्म आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने विकसित केलेले आहे. हे मॉडेल 65 भारतीय भाषा आणि बोलीभाषांना सपोर्ट करते, ज्याद्वारे बोललेल्या आवाजाचे मजकुरात रूपांतर केले जाऊ शकते. पुढचा प्रश्न पाहूया. अलीकडेच उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे दीप्ती गौर मुखर्जी. स्पष्टीकरण पाहूया. दीप्ती गौर मुखर्जी यांची उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. इतर महत्त्वाच्या नियुक्त्या पाहूयात. लेफ्टनंट जनरल संदीप थरेजा यांची सशस्त्र दल वैद्यकीय सेवेचे महासंचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. तसेच आनंद प्रकाश यांची इस्वातिनीमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झालेली आहे. पुढे पाहूया. भावना कंठ या भारतीय हवाई दलाचा फायटर कॉम्बॅट लीडर कोर्स पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला फायटर पायलट बनलेल्या आहे. शिवानी सेहरावत या लष्कर प्रमुखांच्या पहिल्या महिला ADC म्हणजे एड डी कॅम्प बनलेले आहे. पुढे पाहूया. मोनिशा चक्रवर्ती यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने संध्या किरण कॅशलेस आरोग्य विमा योजना लॉन्च केली आहे? उत्तर आहे कर्नाटक. स्पष्टीकरण पाहूया. कर्नाटक सरकारने 70 वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी 5 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस आरोग्य कव्हरेज देणारी संध्या किरण योजना सुरू केलेली आहे. कर्नाटक संबंधी महत्त्वाचे पाहूया. कर्नाटकची राजधानी आहे बेंगलुरू. उपमुख्यमंत्री प्रमुख नेतृत्व DK शिवकुमार. राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. भारतात सर्वाधिक हत्ती कर्नाटकात आहेत. तसेच कर्नाटक हे कॉफीचे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे. तसेच आलमट्टी धरण कृष्णा नदीवर आणि कृष्णराज सागर धरण कावेरी नदीवर कर्नाटकात आहे. आशियातील सर्वात मोठा एअर शो एरो इंडिया 2027ची 16वी आवृत्ती बेंगलुरूमध्ये आयोजित केली जाईल. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने पहिल्यांदाच भारताकडून गॅसोलिनची आयात केलेली आहे? उत्तर आहे रशिया. स्पष्टीकरण पाहूया. रशियाने पहिल्यांदाच भारताकडून गॅसोलिन आयात केलेली आहे. रशियासंबंधी माहिती पाहूया. राजधानी आहे मॉस्को. चलन आहे रशियन रुबल. अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन. भारताने रशियाकडून S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची 4थी स्क्वॉड्रॉन प्राप्त केलेली आहे. रशियात युरल पर्वतरांग, बेकाल सरोवर आणि माउंट एल्ब्रुस हे सर्वोच्च शिखर स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अलीकडेच सुमित सरकार यांचे निधन झाले, ते कोण होते? तर ते इतिहासकार आणि लेखक होते. पुढे पाहूया. स्पष्टीकरण पाहूया. सुमित सरकार हे आधुनिक भारताचे एक विख्यात प्राध्यापक, इतिहासकार आणि लेखक होते. पुढचा प्रश्न. भारतीय व्यापार महोत्सव 2026चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? उत्तर आहे नवी दिल्ली येथे. स्पष्टीकरण पाहूया. भारतीय व्यापार महोत्सव 2026चे आयोजन राजधानी नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 2027च्या उपग्रह प्रक्षेपणासाठी विनस्पेसने कोणासोबत भागीदारी केलेली आहे? उत्तर आहे स्पेसएक्स सोबत. स्पष्टीकरण पाहूया. व्हिएतनामच्या विनस्पेस या कंपनीने 2027मध्ये राईड शेअर मिशनद्वारे आपले पहिले उपग्रह कक्षेत प्रक्षेपित करण्यासाठी एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स सोबत भागीदारी केलेली आहे.
तर फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.